केलेली होती सांगा बरं सगळ्यांना? मॅडम मला प्रॉब्लेम खूप होते, पण मी वजन कमी करण्यासाठी जॉईन झाली होते खरं तर. पण माझ्या त्याच्याबरोबर डिसऑर्डर भरपूर होते, काही सगळ्या बंद झाले. काय काय डिसऑर्डर होते ते तुम्हाला सांगा? मला टाचदुखीचा त्रास होता, वजन वाढले त्याच्यामुळे टाचदुखीचा त्रास होता. परत माझ्या शरीरावर चरबीच्या गाठी तयार झालेल्या होत्या आणि मला 2014 मध्ये पॅरालिसिस झाला. त्याच्यामध्ये बाजू माझी काम करत नव्हती जास्त. हा हात सुद्धा काम करत नव्हता जास्त. कपबशी धरली तर असं थरथर कापायचा हा हात. मला मूळव्याधाचा त्रास होता, पित्ताचा तर खूप त्रास होता. मी काहीही खात नव्हती. मला पोहे, उपीट, रवा, तुमचा साबुदाणा, दही, ताक जरी खाल्लं तरी उलट्या व्हायच्या. बिलकुल सहन होत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट मला ह्याचं पण शरीराच्या चरबीच्या गाठी होत्या, तर माझ्या इथं गळ्याचं पण माझं 22% ऑपरेशन झालेलं होतं. आणि डॉक्टरांनी सांगितलेलं की तुम्हाला हे परत होईल का नाही होईल हे मी गॅरंटी देऊ शकत नाही, एवढं मोठं ऑपरेशन करून सुद्धा. त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट सुद्धा दिलं नव्हतं. आणि हे सगळे प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झाले. शरीरावरचे चरबीच्या गाठी सुद्धा निघून गेले. आता काय काय प्रॉब्लेम तुमचे सगळे सॉल्व्ह झाले. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी तुम्ही काय केलं सांगा बरं? मी हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी 2080 फॉर्म्युला यूज केला मॅम. आणि दुसरी गोष्ट माझ्या कोचचं पूर्ण 100% मार्गदर्शन मी फॉलो केलं. पाणी सुद्धा मी किती प्यायचं, काय करायचं त्यांना विचारून केली. नक्कीच 2080चा फॉर्म्युला तुम्ही हे केला, वापरला, त्यामुळेच नक्कीच तुमचा खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. काय खाल्लं त्यासाठी सांगा बरं? मी त्याच्यासाठी जगातले सकस संतुलित नंबर 1 आहार हा डेली यूज करते, वर्कआउट डेली करते. आणि घामाची अंघोळ माझा टी शर्ट कलर चेंज नेहमी असाच असतो. मी स्पॉटलाइट असो नाही तर नसो, माझा वर्कआउट असाच मी करत असते नेहमीसाठी. जसं आज तुम्हाला सगळ्यांना गाईड केला तसंच मी रोजचा करत असते. एवढ्या साऱ्या डिसऑर्डरची लिस्ट होती मॅडमची. पहा 2080चा फॉर्म्युला त्यांनी केला आणि खूप छान असा अमेझिंग रिझल्ट आलेला आहे. नक्कीच मॅडम, तुमच्या सगळ्या चरबीच्या गाठी सगळ्या विरघळल्यात आता. हो हो, एक सुद्धा शरीरावर गाठ राहिली नाही माझी. माझ्या भरपूर शरीरावर गाठी होत्या, पण सगळ्या सॉल्व्ह झाल्या. ह्यात काहीच नाही शंका की ह्याच्यात आल्यानंतर मला वाटलं नव्हतं की मी माझ्या ह्याच्या शरीरावरच्या गाठी पण जातील. पण माझं वजन कमी होत गेलं जसं तसं माझ्या शरीरावरच्या गाठी पण निघून गेल्या. मॅडम तुम्ही बाय बॅकग्राऊंड काय करता सांगा बरं सगळ्यांना? मी एक शेतकरी गृहिणी आहे. शेतीचं काम करून शिलाई काम करते आणि माझा तोच व्यवसाय आहे. पण मला शेतात ना खुरपायला पण बसता येत नव्हतं. म्हणजे सांगायला पण आता लाज वाटते की मी 2 पाय पसरून, असं पाय पसरून मी खुरपायचे शेतात. इतकंपर्यंत मला बेकार अवस्था होती ती. मला मजूर लावल्याशिवाय पर्याय नव्हता. पण आम्ही शेतकरीचं कसं असतं, जीवन सगळं शेताच्या मालावरच असतं. 1 वर्षाने पीक निघतं त्यावेळेस आमचं घर चालतं. आणि तसं परिस्थितीत असताना सुद्धा आम्हाला मजूर लावल्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता हर्बल लाईफ जशी मी ही जॉईन केली आणि हे आहार मी जसा घेते तसं 1 वर्ष झालं मी एकही मजूर न लावता शेती स्वतः हँडल करते. बघा पाहू शकता, एक शेतकरी महिला आहे. शेतकरी महिला म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे चित्र येतं की दिवसभर कष्ट करणे, राबणे. आपण काय म्हणतो, बाबा मला दिवसभर काम असतं, काम केलं की मला काय व्यायामाची गरज नाही. परंतु व्यायामाची गरज ही सगळ्यांनाच असते. काम वेगळं आणि व्यायाम वेगळं आणि स्वतःसाठी वेळ देणं ते वेगळं. आणि त्यांनी काय सांगितलं, मी सकस संतुलित आहार खाते. ते म्हणले ना, शेतकरी महिला मजूर लावावे लागते, काम करावं लागतं, मला परवडतं परवडत नाही. आणि तर मॅडम तुम्हाला आहार घेणं परवडतं का सांगा बरं सगळ्यांना? आहार स्वस्त खरं वाटतो सांगू, का महाग वाटतो? सुरुवातीला आहार महाग होताच हे मला मग नक्की माहिती होतं. आणि माझ्यासाठी तर खूप महाग होता. माझे ही घेण्याची कॅपॅसिटी पण नव्हती. मी आज खरंच सांगते सगळ्यांना की माझी कॅपॅसिटी, माझ्या इतकी बिकट परिस्थिती कुणाची आली पण नसतं. मी स्वतःचं सोनं गहाण ठेवून मी हा आहार सुरुवातीला ऑर्डर केला. स्वतःचं सोनं गहाण ठेवून आहार ऑर्डर केला. लक्षात घ्या, आपल्याकडे तर सगळं आहे, परंतु आपण म्हणतो बाबा महाग आहे, खायचा का नाही खायचा, एवढे पैसे लागतात. परंतु आरोग्यापेक्षा काहीच काहीच महत्वाचं नाही, आरोग्यच महत्वाचं आहे. त्यामुळे मॅडमने 2080चा फॉर्म्युला वापरला आणि खूप सुंदर असा रिझल्ट काढला आहे त्यांनी त्यांचा. मॅडम याचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ शकता? मी याच्याशी माझे कोच गोकुळ सर आणि सकस संतुलित आहार आणि मार्को सर यांना देते. यांनी हे जगात यांनी ही आहाराची सिस्टीम काढली नसते तर आज मी या जगात मला तर
असते म्हणून 1 वर्षाच्या आत. नक्कीच मॅडम, खूप छान असा अमेझिंग रिझल्ट आहे तुमचा. आणि तुमचं वर्कआउट पण आजचं खूप छान जबरदस्त पॉवरफुल होतं. सगळ्यांनी पाहिलंच असेल. एवढ्या साऱ्या डिसऑर्डर असणारी महिला, एक शेतकरी महिला एवढं तुफान वर्कआउट करू शकते. तर आपणही केलं पाहिजे आणि स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. सकस संतुलित आहार घेतला पाहिजे, कोचचं मार्गदर्शन केलं पाहिजे. बट सगळ्यांना आपण काय संदेश देऊ शकता? मॅडम, मी सगळ्यांना हा संदेश देऊ इच्छिते की जे कोणी म्हणत असतील हा मार्ग आहे, की माझ्यासारखं तर कुणाला माझ्यासारखी तर परिस्थिती कुणाची नसेलच फॉलोअरची, तर तरी सुद्धा मी खाऊ शकते, तर ते त्यांना खायला काहीच अडचण नाही. आणि आपल्याला स्पॉटलाईट असो ना तर नसो, सरांनी सगळ्याकडे लक्ष देणं देव अशी इच्छा बाळगण्यापेक्षा सगळ्यांनी आपल्या मनाने आपलं वर्कआउट करून आपलं वजन कमी करणं आणि सकस संतुलित आहार रोज घेणं हे त्यांच्या मनाने त्यांनी ठरवलं पाहिजे. स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे, त्यावेळेस त्यांना सगळ्यात रिझल्ट भारी येणार. नक्कीच मॅडम, बरोबर आहे. आपण वाट बघतो स्पॉटलाईट घेण्याची. स्पॉटलाईट घेतलं तरच वर्कआउट करतो. परंतु त्यांनी एक संदेश दिला की स्पॉटलाईट घेऊ नाही घेऊ, सगळ्यांनी वर्कआउट केलं पाहिजे आणि कॅमेरा ऑन ठेवून वर्कआउट केलं पाहिजे. नक्कीच मॅडम, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू मॅडम. थँक यू. मला वर्कआउट करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद ताई. खूप छान वर्कआउट झालं तुमचं. थँक यू.